एस्केप वेलोसिटी. वेलकम टू बीके. Escape velocity. इन इझी लँग्वेज एस्केप वेलोसिटी म्हणजे काय? जो अर्थच्या पण बाहेर एखादा ऑब्जेक्ट फेकला तो इतक्या लांब जातो की अर्थच्या बाहेर पण इन्फिनाइट स्पेस असतो, आपल्याला माहिती नाही त्याचा डिस्टन्स किती आहे. सो त्याचा स्पीड, त्याला त्याच्या वेलोसिटीला काय म्हणतात? एस्केप वेलोसिटी. छोटीशी डायग्राम काढून घ्या. ही माहित नाही कुठपर्यंत जाईल ना, इन्फिनाइट. झाली डायग्राम? Escape velocity is defined as, बाकी डायग्राम, लास्ट बेंच. Escape velocity is defined as the minimum speed an object needs to overcome the gravitational pull, P-U-L-L, the gravitational pull of celestial body, C-E-L-E-S-T-A-I, celestial body like earth and travel to an infinite distance without any further propulsion. It's called as escape velocity. P-R-O-P-U-L-S-I-O-N. Clear? It's called as escape velocity. ऑब्वियसली एस्केप वेलोसिटी आपण बघतोय म्हणजे त्याच्यावर एनर्जी लागते, राईट? एनर्जी क्रिएट होते. कुठली एनर्जी क्रिएट होते? टोटल एनर्जी. आणि टोटल एनर्जी मीन्स, राईट, टोटल एनर्जी क्रिएट होते. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीमध्ये म्हणजे जी एनर्जी मोशनमध्ये असते आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी एनर्जी स्टोअर असते. ऑब्वियसली कायनेटिक एनर्जी, त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी म्हणजे किती असते? हाफ mv². आणि पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे आपण बघितलं, mgh अल्सो. आत्ता बघितलं ना ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, तो कुठला आलेला आहे? राईट, -gmm/r. सो जस्ट या दोघांची काय करायची आहे? ॲडिशन. क्लिअर? मग आता ॲडिशन कशी करणार? टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ mv² प्लस मायनस काय होईल? मायनस. सो इथे येईल हाफ mv² मायनस gmm/r. आता टोटल एनर्जी त्या अर्थवर, त्या ऑब्जेक्टवर किती असणार आहे? जी ह्या दोघांची ॲडिशन असणार आहे, राईट? आता याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहा, द कायनेटिक एनर्जी
at earth, the kinetic energy at earth is Ke is equal to half mv square. Ke is equal to half mv square. नेक्स्ट लाइन मध्ये potential energy at earth, potential energy at earth PE is equal to minus GMM upon R. Minus GMM upon R. Next line मध्ये घ्या, the total energy at earth is किती येईल मग दोघांची ॲडिशन. So total energy is equal to kinetic energy plus potential energy. तर इकडे बघा, इकडे लक्ष द्या. मग आता आपण टोटल एनर्जी ही त्या अर्थवरची बघितली, बट आपण एस्केप करतो. एस्केप वेलॉसिटी म्हणजे कुठली, अर्थच्या बाहेरची. ऑब्वियसली मग त्याच्यावरची टोटल एनर्जी किती असणार आहे, इन्फिनाइट. मग सो त्याची रेडियस किती असणार आहे, infinite. So r is equal to infinite and escape velocity is equal to infinite. मग त्याच्यावर पोटेन्शियल एनर्जी r च्या जागी काय पुट करू, इन्फिनाइट. ऑब्वियसली कुठलीही टर्म अपॉन इन्फिनाइट असल्यावर काय येते, 0 येते. सो कायनेटिक एनर्जी पण काय आली, 0. पोटेन्शियल एनर्जी पण काय आली, 0. मग आपल्याला याच्यावरची टोटल एनर्जी पूर्ण काय आली, 0. ही काय आली, टोटल एनर्जी ॲट अर्थ हाफ mv स्क्वेअर मायनस GMM अपॉन R. क्लिअर. आणि नेक्स्ट अर्थच्या बाहेरची टोटल एनर्जी किती आली, 0. LHS इक्वल देन RHS ऑल्सो इक्वल. TE आहे ना, मग काय येईल इकडं इक्वेशन, वी गेट इक्वेशन 1 and 2. 0 इज इक्वल टू इक्वेशन 2 ची टोटल एनर्जी आली आहे 0 आणि इक्वेशन 1 ची टोटल एनर्जी लिहू नका, मी सांगितलं लिहायला. इक्वेशन 1 याची टोटल एनर्जी काय आली आहे, हाफ mv स्क्वेअर मायनस GMM अपॉन R. हा इकडे मायनस आहे ना, तिकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. म्हणजे माझं इक्वेशन काय येईल, GMM अपॉन R इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. MM गेट कॅन्सल, राहिलं काय मग, GM अपॉन R इज इक्वल टू हाफ v स्क्वेअर. मला हवं काय, फक्त एस्केप वेलॉसिटी हवी. दॅट्स इट. v इथेच ठेवेल मी. ओके. आणि 2 इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय. सो 2GM अपॉन R स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो v इज इक्वल टू अंडर रूट 2GM अपॉन R. म्हणजे जी एस्केप वेलॉसिटी आहे ती किती येणार आहे माझी, अंडर रूट GMR. आता इथपर्यंत आले सगळे, इथपर्यंत आले सगळे, नसेल आले तर इथपर्यंत लिहून घ्या इक्वेशन 1 पर्यंत. आले इथपर्यंत इक्वेशन 1 लिहा. मग त्याच्यानंतर द टोटल एनर्जी ॲट इन्फानाइट किंवा इन्फिनिटी कुठलं करतो आता आपण टोटल एनर्जी, अर्थच्या बाहेरची, जिकडे तो ऑब्जेक्ट गेलाय, बॉडी गेली. सो मग तिथला R पण काय राहणार आहे, इन्फिनिटी. लिहून घ्या. आता इथपर्यंत आले ना, सो याला एस्केप वेलॉसिटी म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, EV. आणि याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, जी चेंज होत नाही, 11.2 मीटर पर सेकंड.
क्लिअर. म्हणजे एस्केप वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट, कुठलाही ऑब्जेक्ट त्याची एस्केप वेलोसिटी किती असणार आहे 11.2. आता हे टोटल लिहून घ्या. कुठे नाही समजलं मला विचारा. समजलं सगळं क्लिअर. फास्ट. इथे लिहा बाय कन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी. इक्वेशन वी गेट इक्वेशन 1 and 2. By conservation of energy, so total energy infinite is equal to total energy 0. किंवा असं पण लिहा we get equation 1 and 2. क्लिअर झालं सगळ्यांचं लिहून. परत एक्सप्लेन करते मी. आपल्याला फाइंड काय करायची आहे टोटल एनर्जी. ओके. एक ऑब्जेक्ट घेतला तो आपण थ्रो केला इतका की अर्थच्या बाहेर गेला. ऑब्विसली मग आपल्याला 2 टोटल एनर्जी भेटत आहे. एक अर्थवरची आणि एक अर्थ बाहेरची. मग अर्थवरची तर आपल्याला माहितीच आहे टोटल एनर्जी के ई प्लस पी म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. हे अर्थवरचे आपल्याला फॉर्म्युले माहितीच आहे. बट अर्थच्या बाहेरचं आपल्याला काही एक्झॅक्टली स्पेस काही सांगितलं आहे का इथपर्यंतच किंवा इथपर्यंत नाही. इन्फिनिटी माहिती नाही. सो त्याची टोटल एनर्जी काय असणार आहे अर्थ आर इज इक्वल टू इन्फिनिटी व्ही इज इक्वल टू ऑल्सो इन्फिनिटी. सो पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ती काय येते आपली 0. का 0 येते कारण डिवाइड बाय काय येतं आहे इन्फिनिटी येतं आहे. सो मग त्याची टोटल एनर्जी काय येणार आहे 0. मग इक्वेशन 1 अर्थवरची टोटल एनर्जी किती आली हाफ mv² मायनस gmm/r आणि अर्थच्या बाहेरची टोटल एनर्जी काय आली 0. टोटल एनर्जी दोघं टोटल एनर्जी आहे. मग ते इक्वेटिंग केले. इक्वेटिंग केल्यानंतर इकडचा 0 लिहिला 0 इज इक्वल टू इक्वेशन 1 लिहिलं हाफ mv² मायनस gmm/r. देन mm गेट कॅन्सल राहिलं काय मग gm/r इज इक्वल टू हाफ v². आपल्याला फक्त v हवा आहे. सो v इथेच ठेवा. बाकीच्या सगळ्या टर्म कुठे शिफ्ट करा LHSला शिफ्ट करा. LHSला शिफ्ट करताना 2 इकडे डिवाइड इकडे जाऊन काय झाला मल्टिपल झाला. सो मल्टिपल झाल्यानंतर v² इज इक्वल टू 2gm/r. आपल्याला फक्त v हवा आहे. सो इकडे बट स्क्वेअर आहे देन स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. मग v²चा स्क्वेअर रूट काय आला v आणि 2gm/r याचा स्क्वेअर रूट काय आला स्क्वेअर रूट gmm/r. ही झाली आपली एस्केप वेलॉसिटी. आणि एस्केप वेलॉसिटीची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे VE इज इक्वल टू 11.2 मीटर पर सेकंड. ही चेंज होत नाही कॉन्स्टंट व्हॅल्यू. घ्या मग नेक्स्ट लाईनमध्ये VE इज इक्वल टू 11.2 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड काय आहे मीटर पर सेकंड काय आहे युनिट आहे वेलॉसिटीचं. ओके.
तुम्ही असं पण लिहू शकता आणि मीटर पर सेकंड इनवर्स फॉर्ममध्ये पण लिहू शकता. किलोमीटर पर सेकंड आपण SI मध्ये बघतोय ना. वेलोसिटीचं SI मध्ये काय आहे, मीटर पर सेकंड युनिट. किलोमीटर इन CGS फॉर्म काय, नाही, मीटर पर सेकंड येईल इन युनिट SI युनिटमध्ये. किलोमीटर कशामध्ये झालं, CGS मध्ये झालं. मग ते इंटू 10⁻² काहीतरी असेल पुढे. इन SI मध्ये अर्थच्या बाहेरचं, ठीक आहे, किलोमीटर पर सेकंड घ्या. आणि मीटरमध्ये कन्वर्ट करताना इंटू 10⁻² येईल. माझी मिस्टेक झाली असेल. घ्या नेक्स्ट. आता याच्यामध्ये काय झालं हे लिहिलं सगळ्यांनी, 11.2 किलोमीटर पर सेकंड. नेक्स्ट पॉइंट घ्या, अर्थ सॅटेलाइट. अर्थ सॅटेलाइट. आता अर्थ सॅटेलाइट ऑब्विसली अर्थच्या आजूबाजूला जे सॅटेलाइट्स असतात त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहे. कुठले कुठले, पोलर अँड इक्वेटोरियल. पोलर अँड इक्वेटोरियललाच काय म्हटलेलं आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट अँड जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. 2 टाईप्स आहे. ओके, हेडिंग टाकलं अर्थ सॅटेलाइट. अर्थ सॅटेलाइट. ओके, त्याच्यामध्ये घ्या अर्थ सॅटेलाइट इज अर्थ सॅटेलाइट, एक सेकंड, Earth satellite is the object which revolve around Earth. It's called Earth satellites. It's called Earth satellites. त्याच्यामध्ये पण 2 टाईप्स आहे, नॅचरल अँड आर्टिफिशियल. नॅचरल कोण आहे, मून, आणि आर्टिफिशियल कोण आहे माहितीच असेल तुम्हाला. आर्टिफिशियल सॅटेलाइट कोण आहे, जे इथून आपले जे सायंटिस्ट वगैरे सोडतात त्यांना कुठले म्हणतात सॅटेलाइट. आर्टिफिशियल पण कुठले कुठले, एखादं तर नाव माहिती असेल ना. कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतात त्यांना, पोलर फॉर्ममध्ये आणि इक्वेटोरियल फॉर्ममध्ये. घ्या त्याच्यामध्ये कंटिन्यू करा. देन मून इज कंटिन्यू त्याच्यातच. मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. It revolves in almost circular orbit. It revolves in almost a circular orbit around the Earth. Almost circular. Orbit around the Earth. With period of revolution of nearly 27.3 days.
27.3ला अंडरलाईन करा. डेज ऑफ नियरली 27.3 डेज. हो, त्याला 27.3 डेज लागतात अराउंड अर्थच्या अराउंड भरायला. असतं ना ते पौर्णिमेत अमावस्या वगैरे तो टाईम पिरियड. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. देन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, हे झालं नॅचरल सॅटेलाइटचं. देन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स have been launched by several countries including India. This satellite have सेट करतो आपण सॅटेलाइटचा, याचा काही स्पेसिफिक टाइम पिरियड नसतो. These satellite have different periods of revolution, according to their practical use like navigation, surveillance, communication. असं सांगते मी. ओके. यूज लाईक नेव्हिगेशन, communication, use like तेच सांगते. use like navigation, communication, looking into space, monitoring the weather, that's it. काय झालं? घ्या त्याच्यामध्ये घ्या मग 2 टाइप्स ऑफ सॅटेलाइट. फर्स्ट घ्या कम्युनिकेशन सॅटेलाइट. थोडंसं थेरॉटिकलच आहे आज. कम्युनिकेशन सॅटेलाइट. These also called geostationary satellite. They revolve, continue. फास्ट होते का तुम्हाला, का कन्फ्युजन होतंय? ओके, मग मला सांगा कुठे आले आता. झालं. जिओस्टेशनरी सॅटेलाइट आले आता सगळे. झालं इथपर्यंत. जिओस्टेशनरी सॅटेलाइट पर्यंत आले सगळे. They revolve around कोणाभोवती फिरतायत ते? अर्थ. अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियलचं स्पेलिंग सांगू का? They have same of rotation as that of the earth, that is 1 day. किती आवर होतील मग? 1 डे मध्ये किती आवर्स असतात? और 24 आवर्स. नेक्स्ट लाईन मध्ये
they are called geostationary satellites and geosynchronous satellites. Geosynchronous satellite. These are used for geosynchronous satellite. These are used for communication. These are used for communication, television transmission, telephones, television transmission, telephones, radio wave signal transmission, telephones, and radio wave signal transmission. अजून स्लो सांगू का? नाही ना. For example, signal transmission. For example, खूपच स्लो होतं असं वाटत नाही का? इनसेट, INSAT, हे काय आहे? ग्रुप ऑफ लॉन्चेस. जे आपण सॅटेलाइट सोडतो, ग्रुप ऑफ सॅटेलाइट, त्याला काय म्हटलेलं आहे? इनसेट, INSAT, कॅपिटल ऑल लेटर. जिथून सॅटेलाइट सोडले जातात, ग्रुप ऑफ सॅटेलाइट, सो त्याला काय म्हणतात मग? इनसेट. INCTला अंडरलाईन करून ठेवा. INSAT, जे इंडियाकडून ग्रुप ऑफ सॅटेलाइट सोडले जातात. नेक्स्ट सॅटेलाइटचा टाइप्स घ्या. पोलर सॅटेलाइट. काय चालू आहे? पोलर सॅटेलाइट. पोलर सॅटेलाइट. These satellites are placed in lower polar orbits. These satellites are placed in lower polar orbits. They are at low altitude. They are at low altitude, 500 kilometer to 800 kilometer. इतकी लो अल्टिट्यूड म्हणजे काय? हाईट. त्यांची हाईट एवढी असते. आणि कम्युनिकेशनची किती असते? 36,000 किलोमीटर. हां, थोडंफार स्पेस असेल तर लिहिलेलं असू द्या. इतक्या हाईटने असतात ते किलोमीटर. 36,000. कोणाची 36,000? कम्युनिकेशनची. थोडाफार स्पेस असेल तर लिहून घ्या. पोलर सॅटेलाइट्स आर यूज. Polar satellites are used for weather forecasting and meteorological purpose. meteorological कसलं? METEOROLOGICAL. पर्पज.
They are also used for astronomical observation and study of solar radiations Period of revolution, next line मध्ये घ्या, period of revolution of polar satellite is nearly 85 to 90 minutes. 85 to 90 minutes. 85 to 90 minutes. Polar satellite can orbit Earth 16 times per day. 16 times per day. 16 times per day. झालं. They go around the poles of the earth in north and south direction. While the earth rotate in an east-west direction about its own axis. क्लिअर. पोलर सॅटेलाइट अँड कम्युनिकेशन सॅटेलाइट, त्यांचा टाइम पिरियड किती असतो कम्युनिकेशनचा? टाइम पिरियड 1 डे, राईट, 24 आवर. आणि यांचा किती असतो पोलरचा? 10 मिनिट्स. आणि एका डेला किती टाइम्स सॅटेलाइट ते रिव्हॉल्व होतात? 16 टाइम्स. हे जे मेन आहे त्यांना अंडरलाईन केलेली असू द्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारतात हे. 16 टाइम्स पर डे. काही डाऊट आहे याच्यामध्ये? नेक्स्ट पॉइंट घ्या, क्रिटिकल वेलॉसिटी. आता याच्या आधी कुठली बघितली? वेलॉसिटी कुठली बघितली? आता कुठली आहे? क्रिटिकल वेलॉसिटी. Critical velocity is defined as the exact horizontal velocity of projection that must be given to satellite
at a certain height so that it can revolve in circular orbit around the earth it's called as critical velocity and orbital velocity. मागे राहिलास. It's called critical velocity and orbital velocity. मी repeat करते, the exact horizontal velocity of projection that must be given to satellite a certain height so that can revolve in a circular orbit round the earth is called critical velocity and orbital velocity. थ्री मार्क्सला विचारतात हे. डायग्राम काढून घ्या छोटीशी. डायग्राम काढून घे ही. झाली डायग्राम. एखाद्या बॉडीवर एखाद्या ऑब्जेक्टवर ऑब्वियसली क्रिटिकल वेलोसिटी एस्केप वेलोसिटी तर आपण पाहिलेली. क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो ॲज वेल ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ॲक्ट होतोय. सो वी नो दॅट सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, mv² अपॉन r आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू बोला F इज इक्वल टू राईट GMM अपॉन इतके फोर्स बघितले ना, आठवतच नाही एक्झॅक्टली काय. ओके, सो क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्स जो ॲक्ट होतोय, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आलं लक्षात. सो सेंट्रिपिटल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल आहे. सो हे दोघं आपण काय करणार आहे, इक्वेटिंग करणार आहे. इक्वेशन 1 म्हणा, इक्वेशन 2 म्हणा. इक्वेटिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट mv² अपॉन r इज इक्वल टू GMM अपॉन r². mm गेट कॅन्सल, RR गेट कॅन्सल, राहिलं काय मग v² इज इक्वल टू GM upon R, square root on both. So V is equal to GM upon R. So यालाच काय म्हटलेलं आहे, क्रिटिकल. आता R आपण काय बघतोय, हॉरिझॉन्टल लाईन्स. सो R इज इक्वल टू काय येईल, R प्लस H. इथे लिहिलं आहे R इज इक्वल टू R प्लस H. सो V इज इक्वल टू √GM अपॉन R प्लस H. क्लिअर. या मग त्याच्यामध्ये डायग्रामच्या खाली लिहा. The critical velocity is centripetal force is equal to gravitational force between earth and satellite. Is equal to gravitational force
between earth and satellite. अर्थ अँड सॅटेलाईट. आता कंटिन्यू करा. आता याच्यामध्ये पण आपल्याला सपोज आपलं इक्वेशन जे आहे वेलोसिटीचं GM इज इक्वल टू, आता मी काय सांगते, अर्थच्या बाहेर जाते म्हणजे हाईट वाढते, ॲल्टिट्यूड, आणि ॲल्टिट्यूडचं काय होतं, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ ॲल्टिट्यूड. काय होतं इक्वेशन आठवतं आहे, GH इज इक्वल टू, आठवतं आहे का, ॲल्टिट्यूडचं इक्वेशन, हाईटचं इक्वेशन, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, 3 बघितले होते, ॲल्टिट्यूड, लॅटिट्यूड आणि अजून डेप्थ. काय मग हाईटचं इक्वेशन, GH इज इक्वल टू स्क्वेअर. ओके, आपल्याला GM आपण काढू शकतो ना, सो R+H इकडे कन्वर्ट करा, म्हणजे GM इज इक्वल टू काय येईल, GH इंटू R+H ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म घ्या आणि इथे काय करा, पुट करा. सो V इज इक्वल टू GH काय झालं, RH ब्रॅकेट स्क्वेअर R+H, स्क्वेअरमधला एक गेला, हा एक गेला. सो इक्वेशन काय येईल मग, V इज इक्वल टू अंडररूट GH R+H. ही झाली नेक्स्ट क्रिटिकल वेलोसिटी. काय झालं, काय झालं, हां बोल. एक्झॅक्टली कोण आहे सार्थक, दोघं सार्थक आहे का, तुझ्याकडे बघून सांगत होता ना त्याला डाऊट आहे, बोल. नीट विचारते मी, नाही ना नक्की, तूच कन्फ्युजन दिसतोय मला. हां बोल, काय डाऊट आहे, काय काढलं आपण, काय कॅल्क्युलेट केलं, डाऊट. ओके राईट, क्रिटिकल वेलॉसिटी किती आली मग ती, हां जी काय आहे, capital G is called value right. काय सांगितलं मी लिहायला, सगळं लिहून झालं का, नाही ना, कुठपर्यंत आले मग, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, वी नो दॅट, मी सांगितलं होतं, मी नव्हतं सांगितलं ना बाळांनो लिहायला. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू, ठीक आहे असू द्या, रफ नका करू, mv² r लिहिलेलं आहे तसं इथे. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² r. घाई नका करत जाऊ लिहायला, इथपर्यंत कळलं. आता लिहा, फारच हसू येत आहे ना आज, खूपच हसू येत आहे आज. हो बघत होती मी कोण, लिहून झालं का, म्हणून गप्पा मारताय.
याच्या आधी लिहा वी नो दॅट, याच्या आधी थेरॉटिकल लिहा वी नो दॅट, काय लिहिणार ॲट द हाईट h gh इज इक्वल टू, डेरिवेशनची प्रॅक्टिस करा, समजून घ्या, लिहा. कोणाला किती वेळा टर्नला आहे तर डेरिवेशन लिहिता न बघता, अजून ट्राय नाही केलं, कधी ट्राय करणार. हाईट h, इकडे सरक तू, सरक इकडे, बॅग तिकडे ठेव, म्हणजे तुला कोणी डिस्टर्ब नाही करणार ना. सगळे तुला डिस्टर्ब करताय. समजलं हे? कोण नाही बोललं? लास्ट बेंच समजलं? का हसू येतंय मला एवढं बघ, हसू येते. क्रिटिकल वेलॉसिटीमध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतोय, इक्वेटिंग करतोय. इक्वेटिंग करतोय म्हणजेच काय, ऑब्विसली त्यांचे फॉर्म्युले माहीत पाहिजे आपल्याला. मग सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स माहिती आहे ना. सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स बेस्ट एक्झाम्पल अर्थ आणि सनचं आहे. अर्थ काय करते, स्वतः भोवती फिरता फिरता सन भोवती पण फिरते. हेच एक्झाम्पल सेंट्रिपिटलचं पण आणि सेंट्रिफ्युगलचं पण. मग त्याच्यामध्ये ॲक्ट होतो इथे ऑब्जेक्ट सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r, याला इक्वेशन 1 म्हणूया. अँड वी नो दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट gmm/r². मग दोघं फोर्स ॲक्ट होत आहे ना, सो फोर्स ॲक्ट होत आहे, मग LHS इक्वल आहे. LHS इक्वल, आणि आपण लिहिलं पण आहे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सॅटेलाइट अँड अर्थ. सो मी इक्वेटिंग केल्यानंतर MM गेट कॅन्सल, RR कॅन्सल, राहिलं काय मग v² इज इक्वल टू gm/r. बट त्या सॅटेलाइटची हाईट आहे अर्थपासून जास्त, म्हणून r इज इक्वल टू आपण काय घेतो r+h. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल r+h. मग ती व्हॅल्यू कशामध्ये पुट केली, ह्या इक्वेशनमध्ये पुट केली. देन वेलॉसिटी आली मग v इज इक्वल टू √gm/r+h. बट त्याच्यामध्ये त्या ॲट द अर्थची हाईट आहे मेन्शन केलेली. सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द हाईट, ॲल्टिट्यूड आपण बघितलंच आहे, gh इज इक्वल टू gm/r+h ब्रॅकेट स्क्वेअर. मग gmची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे, सो हा r+h² इकडे डिवाइड, तिकडे जाऊन काय झाला मल्टिपल झाला. मग gm मिळाला आपला gh इंटू r+h ब्रॅकेट स्क्वेअर. मग gmची व्हॅल्यू कशामध्ये पुट केली, या वेलॉसिटीमध्ये पुट केली. पुट केल्यानंतर इक्वेशन काय आलं, gh r+h²/r+h. मग यातला एक आणि यातला r+h गेट कॅन्सल. मग टोटल वेलॉसिटी म्हणजेच क्रिटिकल वेलॉसिटी आली आपली vc इज इक्वल टू √gh इन ब्रॅकेट r+h. हे लिहिलं ना इक्वेशन लास्ट, vc इज इक्वल टू √gh/r+h. त्याच्यामध्येच कंटिन्यू लिहा, इफ सॅटेलाइट. ओके, बाकीच्यांनी बडबड नका करू.
झालं? लास्ट बेंच झालं? झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, कंटिन्यू. इफ सॅटेलाइट is very close to earth, if satellite is very close to earth surface, so r plus h nearly equal to r plus h is nearly equal to r. so r plus h च्या जागी काय पुट करू आपण? then critical velocity is equal to under root GHR. याला पण बॉक्स करून. तुम्हाला जर हाईट दिलेली असेल न्यूमेरिकलमध्ये तर हे इक्वेशन घेणार आणि हाईट मेन्शन नाही केलेली आणि असं म्हटलंय की तो सॅटेलाइट अर्थच्या क्लोज आहे आणि तेव्हा हा फॉर्म्युला घेणार. झालं? ठीक आहे. नेक्स्ट घ्या, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. हेडिंग टाका, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट 3 to 4 मार्क्सला विचारतात हे. डायग्राम काढून घे. ही पॉइंट ऑफ प्रोजेक्शन डायग्राम आहे. झाली का डायग्राम? मी उभी होती.
ellipse with point P as perigee. Ellipse at point P is perigee. शेप असतो, हायपरबोला, पॅराबोला, इलिप्टिकल पाथ असेल ना मॅथ्समध्ये, आहे ना इक्वेशन्स आहे तुम्हाला त्याचे. पेरिजी, अपोजी, पेरिजी असतात ना, माहिती ना शेप ऑफ अपोजी आणि पेरिजी. मॅथ्समध्ये नाही आहे, बरं मी लिहून देते, एक्सप्लेन करते तेव्हा. नियर अबाउट म्हणजे पेरिजी. पॉइंट पी जवळ इलिप्टिकल पाथ करतोय, पेरिजी करतोय म्हणजे तो त्याच्या नियर अबाउट आहे. ओके, कळलं आता. आणि अपोजी म्हणजे त्याच्या अवे आहे, त्याच्या जवळपास फिरतो आहे, वे मध्ये आहे. कळलं का आता. पेरिजी म्हणजे तो सॅटेलाइट त्याच्या नियर अबाउट आहे आणि अपोजी म्हणजे त्याच्या वे मध्ये आहे. झाली डायग्राम. त्याच्यामध्ये पॉइंट्स घ्या. VH इज इक्वल टू वे WAY वे फॉर्म मध्ये, आणि पेरिजी मध्ये म्हणजे त्याच्या नियर अबाउट. झालं का बाळांनो लिहून. हां तेच सांगते. VH इज इक्वल टू, कीप क्वाइट, का बरं बोलताय. VH इज इक्वल टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, VC इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी अँड VE इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. सो प्रत्येक केसमध्ये त्यांचं रिलेशन दाखवायचं आहे. फक्त काय करतोय त्याच्यामध्ये एस्केप वेलॉसिटी किती आहे, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी किती आहे, दोघं इक्वेटिंग असल्यावर, लेस अँड ग्रेटर दॅन असल्यावर. 3 to 4 मार्क्सला हे थेरिटिकलमध्ये विचारतात. हो, डायग्रामच इम्पॉर्टंट आहे. घ्या त्याच्यामध्ये केस फर्स्ट. काय केस फर्स्ट. VH इज लेस दॅन VC. VH इज लेस दॅन VC. आता जेव्हा हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी, अशा वेळेस कुठला पाथ तयार होतोय, इलिप्टिकल पाथ, राईट. घ्या मग त्याच्यामध्ये हे लिहिलं, VH इज लेस दॅन VC. इलिप्टिकल पाथ and point of project is apogee. आताच सांगितलं ना, apogee म्हणजे वे. apogee. इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतोय, ते सॅटेलाइट इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतोय, ॲज वेल ॲज पॉइंट ऑफ प्रोजेक्ट काय आहे, ॲपोजी. केस सेकंड काय आहे. केस सेकंड, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी. ह्या केसमध्ये जेव्हा हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी इक्वल होतात तेव्हा तो सॅटेलाइट कसा होतो, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. बरोबर, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. घ्या मग त्याच्यामध्ये द सॅटेलाइट इज सर्क्युलर पाथ.
मी शॉर्टमध्ये सांगते हां तुम्हाला. द सॅटेलाइट इज सर्क्युलर पाथ. केस थर्ड, VC is less than VH is less than VE. ह्या कंडिशनमध्ये, ह्या केसमध्ये जेव्हा क्रिटिकल वेलॉसिटी हॉरिझॉन्टल वेलॉसिटीपेक्षा स्मॉल असणार आहे अँड देन हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही कोणापेक्षा, एस्केप वेलॉसिटीपेक्षा स्मॉल असणार आहे. सो तेव्हा तो पाथ कोणता क्रिएट होणार आहे, पॅराबॉलिक पाथ. घ्या ह्याच्यामध्ये घ्या मग पॅराबॉलिक पाथ. सॉरी इलिप्टिकल पाथ. नेक्स्ट स्टेप रफ करा. इलिप्टिकल पाथ. इलिप्टिकल पाथ. हा कुठला शेप झाला, इलिप्टिकल पाथ. नेक्स्ट केस घ्या, केस 4. केस 4. देन अगेन हॉरिझॉन्टल वेलॉसिटी अँड एस्केप. आता ही क्रिटिकल वेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल इक्वल होते, राईट. तेव्हा ऑर्बिट कसा होता, लिहून दिलं ना मी, सर्क्युलर पाथमध्ये. आणि आता कसा असणार आहे ऑर्बिट, आता कोणत्या पाथमध्ये फिरणार आहे, आता पॅराबॉलिक पाथमध्ये फिरणार आहे. इथे क्रिटिकल होती ना, आता इथे हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. तेव्हा पाथ कुठनं असणार आहे, पॅराबॉलिक पाथ. केस 4 घ्या, VH is equal to VE. Then path is parabolic path. हे फक्त एक्सप्लेन केलं. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. देन पाथ इज पॅराबॉलिक पाथ. नेक्स्ट केस 5 घ्या. केस 5. आता काय, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी. आता कुठला पाथ येईल बघा बरं इकडे, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी, हायपरबॉलिक पाथ. इतकंच एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला की कुठला पाथ क्रिएट होतोय. समजलं. आणि डीपमध्ये एक्सप्लेन करणार तर सगळं लिहायचं. कसं लिहिणार, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी, देन द पॉइंट ऑफ P इज ॲपोजी. क्लिअर. देन द हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी, देन द पाथ इज सर्क्युलर पाथ. Next, the horizontal velocity is greater than critical velocity and less than escape velocity, then the path is elliptical path. Next case, the horizontal velocity is equal to escape velocity, then the path is parabolic. Then the case 4, horizontal velocity is greater than escape velocity, then the path is हायपरबोलिक पाथ. क्लिअर. डायग्रामला मोस्ट ऑफ मार्क्स, फक्त डायग्राम पण 2 मार्क्स लिहू शकते. डीपमध्ये पण लिहून देऊ का, नाही. समजेल. कधी कधी फक्त डायग्रामच विचारतात. एक्झरसाइजमध्ये फक्त डायग्राम विचारली, डायग्रामचा वेगळा क्वेश्चन आहे आणि याचा वेगळा क्वेश्चन आहे. 2 मार्क्सला डायग्राम विचारतात. व्यवस्थित काढायची डायग्राम. झालं लिहून सगळ्यांचं, ठीक आहे. काय एकच पॉइंट राहिलेला आहे, वेटलेसनेस सॅटेलाइट आणि टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. 2 पॉइंट झाले की चॅप्टर संपलं. आणि बाइंडिंग एनर्जी, सॉरी, बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू, बाइंडिंग एनर्जी कोणाच्या अपोजिट असते, बाइंडिंग एनर्जी कोणाच्या अपोजिट असते, टोटल एनर्जीच्या. टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस BE, बाइंडिंग एनर्जी. मग आपल्याला टोटल एनर्जी फाइंड आउट करावीच लागेल, तेव्हा ती बाइंडिंग एनर्जी मिळेल. आणि टोटल एनर्जी कशी फाइंड आउट करतो आपण, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी.
आणि मग ते दोघं इक्वेटिंग झाले त्याच्या अपोजिट असते बाइंडिंग एनर्जी. म्हणजे आधीचं जे डेरिवेशन बघितलं त्याच्या नियर अबाउट. नेक्स्ट घेऊ एक न्यूमेरिकल घ्या छोटंसं, टाईम जाईल तेवढं. न्यूमेरिकल मॅथ्स आवडतं ना? एकच छोटंसं, टाईम वेस्ट होण्यापेक्षा. इझी रे ते एकदम. झालंय का बघा बरं. कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट each mass 1 kg when their centers are 10 cm apart given 6.67. झालंय 1 kg each. दोन ऑब्जेक्ट घेतले, एकाचं मास 1 kg दुसऱ्याचं सुद्धा 1 kg आहे. झालंय का हे न्यूमेरिकल? लिहा मग. मी फक्त विचारलं झालंय. Calculate the force of attraction between two objects. Calculate the force of attraction between two objects, each of mass 1 kg. Each of mass 1 kg when their centers are 10 centimeter apart given capital G is equal to, you know that काय capital G? apart 10 centimeters apart म्हणजे काय दिलेली ती? then M1 कोण विचारते? हेडिंग नाही आहे, न्यूमेरिकल आहे. 1 kg and M2 also 1 kg. सांग आता काय येईल? सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करताना इंटू 10⁻² काय घेतात? -2. 10 सेंटीमीटर आहे ना, सो मीटरमध्ये 10 × 10⁻² मीटर म्हणजे काय येईल? 10⁻⁻1 मीटर. कुठला फॉर्म्युला येईल? अट्रॅक्शन बिटवीन फोर्स यूज करायचा आहे म्हणजे कुठला फॉर्म्युला येईल? फोर्स F इज इक्वल टू, विसरून जाता तरी तुम्ही लगेच, राईट, G M1 × M2 अपॉन R². G किती आहे? 6.67 × 10⁻⁻11. करा व्हॅल्यू पुट. 6.67 × 10⁻⁻11 1 × 1 अपॉन 10⁻⁻1चा स्क्वेअर. इझी आहे ना? काय ते सांगा मग व्हॅल्यू. 10⁻⁻1चा स्क्वेअर काय येईल? राईट, -2. जर त्यांनी दिलेली असेल तर कन्वर्ट करायची सेंटीमीटर. एकतर सगळे CGS पाहिजे, नाहीतर सगळे SI पाहिजे. मोस्ट ऑफ SI मध्येच घ्यायचं. SI मध्ये का घ्यायचं? 4 टाइप्स. कुठले युनिट्सचे? 4 युनिट्स कुठले कुठले आहे? राईट, SI, CGS, MKS, FPS. सिस्टम इंटरनॅशनलच यूज करतात मोस्ट ऑफ. आला आन्सर? मग काय करताय? विचार सॉल्व करायचं का? 10⁻⁻11 अपॉन 10⁻⁻2. त्याला वरती शिफ्ट करा म्हणजे काय येईल? 6.67 × 10⁻⁻11 × 10⁻² वरती जाऊन काय होईल तो? +2. -11 + 2 राईट × 10⁻⁻².
-9. युनिट काय येईल? युनिट राईट, न्यूटन, ओनली न्यूटन. गिवन आणि याला हाफ मार्क्स असतो, ॲटलिस्ट गिवन तरी लिहायचं न्यूमेरिकलमध्ये. आणि कधी कधी युनिट नाही लिहिलंय तर तिथं हाफ मार्क कट करतात. अजून एक देऊ होमवर्कला? बरं ठीक आहे, जाऊ द्या. काही डाऊट आहे आजच्या ह्याच्यात? काय काय बघितलं? एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटीचं इक्वेशन काय आलं? एस्केप वेलॉसिटीचं इक्वेशन काय आलं? आणि व्हॅल्यू v² घेतला तर अंडररूट नाही येणार. एक तर v² येईल नाही तर अंडररूट येईल. व्हॅल्यू काय होती? कॉन्स्टंट व्हॅल्यू राईट, किलोमीटर पर सेकंड. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं? अर्थ सॅटेलाइट्स. कुठले कुठले? नॅचरल सॅटेलाइट्स, आर्टिफिशियल सॅटेलाइट, देन ऑल्सो कम्युनिकेशन सॅटेलाइट अँड पोलर सॅटेलाइट. नॅचरल सॅटेलाइट कोण आहे? मून. त्याला किती डेज लागतात अराउंड याच्या भोवती, अर्थ भोवती फिरायला? 27.3. अजून कम्युनिकेशन सॅटेलाइटमध्ये काय बघितलं? कम्युनिकेशन सॅटेलाइटचा डिस्टन्स किती आहे? 36,000 किलोमीटर. अँड पोलर सॅटेलाइटचा 500 to 800. कम्युनिकेशन सॅटेलाइटला किती डेज लागतात? 1 डे आणि 24 आवर. आणि पोलर सॅटेलाइटला 16 टाइम्स पर डे. त्याच्यानंतर अजून काय बघितलं त्याच्यानंतर? क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी काय आलं? क्रिटिकल वेलॉसिटी vc इज इक्वल टू √ghr. gh काय मेन्शन केलं? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ॲल्टिट्यूड. इट मीन्स हाईट, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. कुठल्या कुठल्या केसेस बघितल्या? फर्स्ट केस vc. काय vh? वेलॉसिटी. vc काय आहे? आणि v काय आहे? एस्केप वेलॉसिटी. त्यांचं जस्ट काय बघितलं? रिलेशन आणि एक्सप्लेन केलेलं आहे. कुठले कुठले पाथ आले मग इकडे बॉईज? कुठले कुठले पाथ आले अर्थ सॅटेलाइट मध्ये? प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट मध्ये इलिप्टिकल, पॅराबोलिक, हायपरबोलिक, सर्क्युलर, ॲपोजी, पेरिजी.